की पूर्वी मी गुरुवर्य महाराजांबरोबर अनेक खेडोपाडी गेलो, आता ती पिढी राहिलीच नाही ज्यांनी निरपेक्ष परमार्थ केला. मग अगदी नावं जर सांगायचं, माझ्या डोळ्यासमोर 2-3 नावं आहेत, ती सांगतो तुम्हाला. आमचे भोसरीकर माऊली होते ब्रह्मलीन, आमचे ब्रह्मलीन कोकणी बुवा होते. या लोकांनी जो परमार्थ केला, असा परमार्थ करणारी माणसं आता राहिली नाहीत, दुर्मिळ होत चालली. आणि जिथे पाहावं तिथे प्रत्येक जण पैसा मागतो. कीर्तन करणारा म्हणतो मला 25,000 रुपये दिले तरी येईन. माझं म्हणणं किमान मागू तरी नका, जे मिळेल त्यात समाधानी तरी राहा. मूलभूत नियम हा आहे की परमार्थावर पोट नसलं पाहिजे, तर तुम्ही खरं बोलू शकाल. इतकं अर्थ केंद्रित कशासाठी आहे? इतका पैसा महत्वाचा आहे? पैसा महत्वाचा निश्चित आहे, पैसा असला पाहिजे, पण तो व्यवसाय करून कमवा ना. उदर भरण्यासाठी काहीतरी वेगळा पर्याय निवडा ना. भगवंताचं नामोच्चारण जर पैशाभोवती फिरत असेल तर त्याचं फल काय होईल? त्याचा परिणाम काय होईल? कुणाला मोक्ष मिळेल? कुणाला ज्ञान होईल? आणि कीर्तन हे मनोरंजनाचं साधन करून ठेवलं. कीर्तन काही मनोरंजनाचं साधन आहे का? कीर्तनामधून भगवत भक्ती झाली पाहिजे. अगदी प्रामाणिक सांगू का, कीर्तनाचं प्रयोजन हे आहे की जो जिथे आहे तिथून एक पायरी पुढे गेला पाहिजे, इतकंच त्याचं प्रयोजन. झालंय असं, परमार्थ जर प्रामाणिकपणे करायचा असेल तर त्यासाठी 2 अटी महत्वाच्या आहेत. जर तुम्ही आमचे सावकार बुवा, राजे, डॉक्टर महाराज यांच्यासारखे शुद्ध ब्रह्मचारी राहणार असाल तर काही अडचणच नाही. मग योगक्षेमम वहाम्यम, भगवंतावर सोडून चालणे हे सर्वोत्तम आहे, त्याबद्दल वाद नाही. पण जर प्रपंचामध्ये पडणार असाल तर ज्याला प्रामाणिक परमार्थ करायचा आहे त्याचा प्रपंच आधी त्यांनी स्वयंपूर्ण केला पाहिजे आणि मग परमार्थ केला पाहिजे. किंबहुना चांगला प्रपंच करणं हाच परमार्थाचा पाया आहे, लक्षात घ्या. प्रपंचावर परमार्थाचे संस्कार अभिव्यक्त होणं चांगलं आहे, पण परमार्थावर प्रपंचाचे संस्कार अभिव्यक्त होणं वाईट आहे. मग तुम्ही कीर्तन करता, हे तुम्ही व्यवहार करत असताना, बोलत असताना लोकांना कळेल तर चांगली गोष्ट आहे. पण तुम्ही कीर्तन करत असताना पूर्वी तमाशात काम केलंय का असं वाटावं, हे वाईट आहे. किंबहुना ही परिस्थिती आहे की काही प्रकारची कीर्तन ऐकल्यानंतर लोक विचारतात, हे पूर्वी वगनाट्यात होते का? आपल्या संसदेमध्ये, विधानसभेमध्ये एक नियम असा आहे की काही शब्द तिथे वापरू नयेत. त्या शब्दांना अनपार्लमेंटरी असं नाव आहे. मग असंसदीय शब्द वापरायचे नाहीत. असंसदीय म्हणजे ज्या शब्दामध्ये एक सामान्य स्वरूपाने पाळला जाणारा समोरच्या विषयीचा आदर राहत नाही, असे शब्द वापरू नये. आता प्रश्न असा आहे, ती संसद, ती विधानसभा, ही सभागृह कुणाची आहेत? माणसांची आहेत, जनतेची आहेत. मग जनतेच्या सभागृहामध्ये जर तुम्हाला अनपार्लमेंटरी, असंसदीय शब्द चालत नाही तर भगवंताच्या सभागृहामध्ये कसे चालतात? तुम्ही भगवंतासमोर आहात, देवासमोर आहात, तर देवाची स्तुती करा. भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टी न कराव्या. भक्तीचं प्रतिपादन करा, काही अडचण नाही. एखादा म्हणतो मला तत्वज्ञान माहीत नाही, काही अडचण नाही, भक्ती सांगा. एखादा म्हणतो मला भक्तीविषयी बोलता येणार नाही, ज्ञान सांगा. पण भक्ती आणि ज्ञान सोडून बाकी वायफळ बडबड कशासाठी? काल एका प्राध्यापकांची भेट झाली, आमच्या तीर्थस्वरूप मालकांची. त्यांनी त्यांना सांगितलेली गोष्ट मी आपल्याला सांगतो. त्यांनी सांगितलं, सध्या शिक्षणाचं झालंय बाजारीकरण. बरं, हे बाजारीकरण फक्त व्यावहारिक शिक्षणाचं झालं असतं तर एक वेळ ठीक होतं. पारमार्थिक शिक्षणाचं सुद्धा बाजारीकरण झालंय. प्रत्येक जण दुकान टाकून धंदाच करायला बसलाय. याच्यातून माणसं घडणार नाहीत. त्याचं कारण त्यांनी सांगितलेली गोष्ट सांगतो. आपल्या विद्यार्थ्याविषयी शिक्षकाच्या मनामध्ये मातेचा भाव असला पाहिजे. आणि तो भाव तुम्हाला आदर्श पाहायचा असेल तर तो माऊलींकडे आहे. माऊलींच्या वाङ्मयामध्ये माऊली जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत सांगतात. एकदा, दोनदा, तीनदा, 10 लाख वेळा सांगतात. पण समोरच्याचा बोध निसंशय स्वरूपाचा असला पाहिजे. ही तळमळ शिक्षकाच्या चित्तात असेल तर ते खरं शिक्षण आहे.
आहे अशी दुसरी तिसरीतली मुलं शिकतात, काय शिकत असतील मला प्रश्न पडतो. किंबहुना मी बारकाव्यानी परीक्षण केलं, निरीक्षण केलं, तर त्यांच्या मुखामध्ये असंसदीय भाषाच जास्त आहे. आता ह्याच्यापेक्षा पुढचं मी इथे सांगत नाही, खाली उतरल्यावर विचारा, मी सांगतो तुम्हाला की त्या मुलांचं भाषण काय आहे, त्या मुलांचे शब्द काय, त्यांचं आचरण काय, ते खातात काय, पितात काय, वागतात काय, हे मी खाली उतरून सांगतो आपल्याला. ही परिस्थिती जर टाळायची असेल तर परमार्थाचं बाजारीकरण थांबलं पाहिजे. म्हणून आपला स्वतःचा व्यवहार स्वयंपूर्ण करून मग परमार्थामध्ये प्रवृत्त झालं पाहिजे. भाग 1. भाग 2, परमार्थ करण्यापूर्वी परमार्थ कळला पाहिजे, कळून केला पाहिजे. एक वाक्य प्रसिद्ध आहे मराठीमध्ये, गुरुवर्य महाराज मला कायम सांगतात की माणसाने विचार करून बोललं पाहिजे, तर मग बोलल्यानंतर विचार करायची वेळ येत नाही. तसं परमार्थ करण्यापूर्वी तो कळला पाहिजे, कळून केला पाहिजे. दुर्दैव असं आहे की परमार्थ करणाऱ्यांमध्ये कळणाऱ्यांची संख्या फार कमी झाली आणि कमीच होत चालली आहे. मग अगदी कीर्तनाला उभं कसं राहावं इथपासून, मध्यंतरी एका मोठ्या महात्म्याने मला बोलवलं कार्यक्रमाला. 25-30 टाळकरी होते, त्यातले 15 तर पॅन्ट घालून होते, रंगीबेरंगी कपडे. पुन्हा म्हणजे साधे साधे आचार सुद्धा जर आपल्याला कळत नसतील की कीर्तनाला उभं राहताना तुम्ही बाकी लोकांचं बघा जरा. मग आता मी इथं थोडं मर्यादा सांभाळून सांगतो, पण बाकी लोक बघा ना, त्यांची टोपी म्हणजे टोपीच, विषयच नाही. दाढी म्हणजे दाढीच, विषयच नाही. कशामुळे? त्यांची धर्माविषयी निष्ठा आहे. किमान आपल्या धार्मिक कार्यक्रमाला जाताना आपला पेहराव कसा असला पाहिजे ह्याची तरी जाणीव आपल्या समाजात आहे का? देवाची पूजा कशी करावी, देवाची पूजा का करावी, कीर्तनाला कसं बसावं, आपण लहानपणापासून मुलांना नेलं पाहिजे प्रवचनात, कीर्तनात. आता मी जिथे जिथे जातो सगळीकडे जवळजवळ 90% श्रोते म्हातारेच असतात आणि उरलेले 10% पैसे घेऊन परमार्थ करणारे असतात. मी नेहमी गमतीने सांगतो की पूर्वी मी गुरुवर्य महाराजांबरोबर अनेक खेडोपाडी गेलो. आता ती पिढी राहिलीच नाही ज्यांनी निरपेक्ष परमार्थ केला. मग अगदी नावं जर सांगायचं, माझ्या डोळ्यासमोर 2-3 नावं आहेत ती सांगतो तुम्हाला. आमचे भोसरीकर माऊली होते, ब्रह्मलीन. आमचे ब्रह्मलीन कोकणी बुवा होते. या लोकांनी जो परमार्थ केला, असा परमार्थ करणारी माणसं आता राहिली नाही, दुर्मिळ होत चालली. आणि जिथे पाहावं तिथे प्रत्येक जण पैसा मागतो. कीर्तन करणारा म्हणतो मला 25,000 रुपये दिले तर येईन. माझं म्हणणं किमान मागू तरी नका, जे मिळेल त्यात समाधानी तरी राहा. मूलभूत नियम हा आहे की परमार्थावर पोट नसलं पाहिजे, तर तुम्ही खरं बोलू शकाल. ज्याने कीर्तन ठेवलं त्याची स्तुती करण्यात 15 मिनिटं घालवतात, देवाशिवाय कोणाची स्तुती करू नये. उलट तुम्हाला थोडं परखड सांगतो, गुरुजींचं वाक्य उधार घेऊन सांगतो तुम्हाला. गुरुजींचं वाक्य असं आहे की जीवाने कधीही जीवाची स्तुती करू नये. त्याच्या पुढे जाऊन ते म्हणायचे, ते अजून परखड आहे थोडं, की देवाची स्तुती सुद्धा जीवानी करू नये, जीवानी फक्त आपल्या सद्गुरूची स्तुती करावी. आपण कीर्तनात काय करतो पहा, ज्यांनी कीर्तन ठेवलं त्याचा बाप धन्य, त्याचा आजा धन्य, त्याचे पणजे धन्य, सगळे धन्य, आणि देव राहिला बाजूला. धन्य जगी तोची एक, तो राहिला बाजूला. कीर्तन प्रवचनामध्ये पैसा प्रधान झाला. मग कीर्तनकार बिघडले, मग वाजवणारे बिघडले. ते म्हणले मी चांगलं वाजवतो, मी 5,000 रुपयाच्या खाली येत नाही. वाजवणारे बिघडले, म्हणणारे बिघडले, कारण सगळ्यांचं येऊन जाऊन पोट त्याच्यावर ना. प्रत्येक जण पैशाच्या अपेक्षेने फिरायला लागला. आता ह्याच्या पुढची पायरी काय ती सांगतो. राजकीय सभांना पूर्वी लोक उत्स्फूर्तपणे जात असत, स्वातंत्र्य मिळाल्या. सध्याची परिस्थिती अशी आहे की 300 रुपये रोज आणि जेवण दिल्याशिवाय कोण सभेला सुद्धा जात नाही. तीच परिस्थिती आता कीर्तन प्रवचनाची होणार, की श्रोता सुद्धा पैसे देऊन आणावा लागेल. मी तर बरोबरच घेऊन जायला लागलो श्रोते हल्ली. तिथं कोण पैसे वाटत बसणार, आपले आपले घेऊन गेले म्हणजे पैसे तरी वाचतील.
इतकं अर्थ केंद्रित कशासाठी आहे? इतका पैसा महत्वाचा आहे? पैसा महत्वाचा निश्चित आहे, पैसा असला पाहिजे, पण तो व्यवसाय करून कमवा ना. उदर भरण्यासाठी काहीतरी वेगळा पर्याय निवडा ना. भगवंताचं नामोच्चारण जर पैशाभोवती फिरत असेल तर त्याचं फल काय होईल? त्याचा परिणाम काय होईल? कुणाला मोक्ष मिळेल? कुणाला ज्ञान होईल? आणि कीर्तन हे मनोरंजनाचं साधन करून ठेवलं. कीर्तन काही मनोरंजनाचं साधन आहे का? कीर्तनामधून भगवत भक्ती झाली पाहिजे. अगदी प्रामाणिक सांगू का, कीर्तनाचं प्रयोजन हे आहे की जो जिथे आहे तिथून एक पायरी पुढे गेला पाहिजे, इतकंच त्याचं प्रयोजन. नाही तर 2 तासामध्ये असं काय देऊ शकतो मनुष्य? काही नाही. पण जो अत्यंत बहिर्मुख आहे तो थोडा तरी अंतर्मुख होईल, जो थोडा अंतर्मुख आहे तो अजून अंतर्मुख होईल, असं कीर्तनाचं फल आहे. मला व्यक्तिशः जर आपण विचाराल की खरा आनंद कशात आहे, तर खरा आनंद चिंतनात आहे. खरा आनंद, आणि त्याही पेक्षा अधिक कशात आहे? शिकवण्यात आहे. जे जे आपल्याला येतं ते ते दुसऱ्याला देत राहण्यात जो आनंद आहे तो कशात नाही. आणि तुम्ही सलग 2 वर्ष 4 वर्ष 10 वर्ष जेव्हा एखाद्याला काहीतरी देत राहता तेव्हा त्या माणसामध्ये काहीतरी बदल होतो, माणूस काहीतरी घडतो. 2 तासात काय घडणार आहे? 2 तासामध्ये फक्त जाण्याचा 8-10 तासाचा प्रवास, येण्याचा 8-10 तासाचा प्रवास आणि 5-25 हजार 5-25 लाखाची उलाढाल, याच्या पलीकडे काही घडत नाही. याच्या पलीकडे काही घडायचं असेल तर प्रामाणिक परमार्थ झाला पाहिजे. म्हणून आत्ता सांगितल्याप्रमाणे ज्याला परमार्थ करायचा आहे त्याचा व्यवहार स्वयंपूर्ण पाहिजे. दुसरं, त्याला परमार्थ कळालेला पाहिजे. आणि तिसरं, बहिरंग साधनापेक्षा अंतरंग साधनांना अधिक महत्त्व दिलं गेलं पाहिजे. म्हणजे बहिरंग साधनं महत्त्वाची नाहीत असं नाही, पण बहिरंग साधनाच्या द्वारा फक्त अभिव्यक्ती आहे ना. मी भगवंताचा नामधारक आहे हे समोरच्याला कळावं, समोरच्याला कळेल अशा स्वरूपाने ती बहिरंग साधन आहेत. पण असं झालं की याच्यामुळे फक्त बहिरंग साधनावरच भर द्यायला लागले लोक. भगवे तरी, मी नाही म्हणत, भगवे तरी श्वान सहज वेश त्याचा. मग काय संन्यासी म्हणणार त्याला तुम्ही? भगव्या कुत्र्याला नाही म्हणतायत. कारण भगवं वस्त्र, संन्यासी भगवं वस्त्र धारण करतो ही गोष्ट बरोबर, पण म्हणून भगवं वस्त्र धारण करणारा संन्यासी असं नाही हो. वारकरी गंध लावतो, वारकरी माळ घालतो, गोष्ट खरी, पण माळ घातली गंध लावलं म्हणून वारकरी झाला असं नाहीये. वारीमध्ये जे चोर येतात ते पण गंध लावून येतात, माळ घालून येतात. मग तो चोर आहे, तो वारकरी नाहीच आहे. म्हणजे बहिरंग लक्षणं कशी आहेत की अंतरंग लक्षणांची अभिव्यक्ती त्या बहिरंग साधनामधून घडते. पण बहिरंग साधनावरच जर भर दिला गेला तर अंतरंग साधनाकडे कुणी पाहायचं? मी गेल्या 5-25 वर्षामध्ये ज्या ज्या मुलांना भेटलो, म्हणजे जे माझ्याकडे आली किंवा आश्रमात आली, त्यातली 99% मुलं तिथे थांबत नाहीत. याचं कारण त्याचा पहिला प्रश्न असतो, मला कीर्तन कधी करता येईल? म्हणजे तो एकतर येतो पखवात शिकायला, नाही तर येतो गायन शिकायला, नाही तर म्हणतो मला कीर्तनकार व्हायचंय. आत्ता अगदी 4 महिन्याखाली एक विद्यार्थ्याला त्याने विचारलं की मी कीर्तन किती दिवसात करीन? मी सांगितलं आजच्या आज फक्त 4 तास थांब, एका अभंगावरचं चिंतन तुला सांगतो, तू लिहून घे, फिरत बस, झालं कीर्तन कर. त्याला काय लागतं? एक विद्यार्थी, त्यांच्याकडे 108 कीर्तनांची एक वही होती, तेवढी त्यांनी पाठ केली. आयुष्यात 109 अभंग त्यांनी कधी घेतला नाही. कारण एकदा एका ठिकाणी सप्ताह झाला की परत सप्ताह कधी? पुढच्या वर्षी. 108 वर्ष जगणार आहे का आपण? म्हणजे 108 कीर्तन आयुष्यभर पुरतात. आपल्याला व्हायचंय काय हे फार महत्वाचं आहे. तुम्हाला कीर्तनकार व्हायचंय का? म्हणजे फक्त कीर्तन करणं एवढाच उद्देश आहे का? आपल्या चित्तामध्ये जो बोध अभिव्यक्त झालेला आहे तो समाजापर्यंत घेऊन जाण्याचं एक बाहेरचं साधन म्हणजे कीर्तन आहे. मग आपल्याकडे असलेलं दुसऱ्यापर्यंत नेण्याकरता कीर्तन आहे. त्याला मराठीमध्ये बाय प्रॉडक्ट म्हणतात. जसं साखर कारखान्यामध्ये इथेनॉल आहे किंवा बगॅस आहे किंवा अल्कोहोल आहे, ही सगळी साधनं कशी आहेत? बाय प्रॉडक्ट आहेत, उप आहेत. महत्वाचं काय? साखर आहे. तसं तत्वज्ञान प्रधान आहे.
तुम्हाला जर ते कळेल तर ते कीर्तनाच्या द्वारा अभिव्यक्त होणारच आहे, प्रवचनाच्या द्वारा अभिव्यक्त होणारच आहे. श्रवण केलं म्हणजे कीर्तन केलंच पाहिजे कोणी सांगितलं? श्रवण केलं आणि कीर्तन नाही केलं काय बिघडेल? काही बिघडत नाही. तुम्ही जे श्रवण केलं त्याचं मनन करा, निधिध्यासन करा, तत्वम पदार्थ शोधन करा, एक एक पायरी पुढे जात राहा, तर त्याचं फल आहे. जर मनुष्य बाहेर 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 जाईल तर अजून बाहेर जाईल. कारण वृत्ती कशी आहे? वृत्ती ही मूलतः अंतःकरणाचा लंबी भाव, आणि लंबी भाव म्हणजे असलेली जागा सोडून जाण्याला लंबी भाव म्हणतात. सोडून जाण्याला म्हणजे तिथेच राहतं ते, पण तिथून लांब जाण्याला लंबी भाव म्हणतात. भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्समध्ये इलेस्टिसिटी नावाचा एक धडा आहे. त्या इलेस्टिसिटीमध्ये असं अंगठ्याखाली रबर दाबून धरायचं आणि दुसऱ्या हाताने ते ओढायचं, आणि ते सोडलं की पुन्हा तिथं जातं. तसं अंतःकरणाची मूळ जागा न सोडता ती वृत्ती पदार्थापर्यंत जाते आणि परत येते. याला इलेस्टिसिटी म्हणतात. तर त्या अंतःकरणाची इलेस्टिसिटी म्हणजे वृत्ती, तर ती बहिर्मुखच आहे. मग तुम्ही जर बहिर्मुख व्हाल तर ती अजून बहिर्मुख होते. तुम्ही बाहेर जाल तर अजून बाहेर जाते. किती बाहेर जाते? इतकी बाहेर जाते की जिथे आपण पालखीच्या रस्त्याने तंबूमध्ये पालामध्ये आपली वळकटी ठेवतो त्या जागेला सुद्धा माझं म्हणायला लागतो, इतकी लांब जाते. म्हणजे लंबी भाव बाहेर 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 किती बाहेर? तर जी जागा जी वस्तू आपण पाहिली नाही तिथे सुद्धा ती वृत्ती जाते. आणि हे मी दुसऱ्याचं सांगत नाही, माझं सांगतो की डोळे बंद केल्यावर कुठपर्यंत वृत्ती जाईल सांगता येत नाही. गुरुवर्य महाराज आम्हाला एक उपाय सांगतात की आपला अधिकार कसा ओळखावा. तर खोलीचं दार बंद करा, शांत बसा. हेच फार कठीण आहे मुळात. बसून डोळे बंद करा आणि डोळे बंद केल्याबरोबर जी पहिली वस्तू आपल्या डोळ्यासमोर येईल ती आपला अधिकारच सांगेल. डोळे बंद केल्यावर काय दिसतं हे महत्वाचं आहे. डोळे उघडे असताना काय दिसतं हे महत्वाचं नाहीये. डोळे उघडे असताना दिसलं तरी ते पाहिलं जात नाही ना आपल्याकडून. पंचदशीमध्ये एक दृष्टांत दिला उपेक्षेसाठी. रस्त्याने जाताना कडेला गवत आहे तर आपण पाहतो का? ते पाहत नाही, कारण उपेक्षा. दिसतंय पण पाहत नाही. अनेक गोष्टी अशा आहेत की त्या दिसतात पण आपण पाहत नाही. मी देह नाही हे दिसतंय पण आपण पाहत नाही, कारण मागे वृत्ती जातच नाही, पुढेच वृत्ती आहे. कुठेही गेल्यानंतर माणसाची दृष्टी ही गुणग्राहक असली पाहिजे, ती दोषग्राहक असते. दोषग्राहक स्वतःकडे असली पाहिजे आणि गुणग्राहक दुसऱ्याकडे असली पाहिजे. नेमकं उलटं घडतं. आपले गुण मनुष्य सांगतो आणि दुसऱ्याचे दोष सांगतो. तुम्हाला व्यावहारिक परिभाषेमध्ये सांगायचं तर लोक स्वतःची वकिली करतात आणि दुसऱ्याच्या बाबतीत न्यायाधीश होतात. नियम हा आहे की आपल्या स्वतःच्या बाबतीत आपण न्यायाधीश असलं पाहिजे आणि दुसऱ्याचं वकील असलं पाहिजे. दुसऱ्याचे दोष आपण पाहायचे कशाला? तुमच्याकडे जर एखादा येऊन सांगेल की माझे दोष काढा, तर त्याला सुद्धा सांगितलं पाहिजे तुझे दोष तू काढ. ब्रह्मलीन दादांकडे एक मनुष्य आला, तो म्हणला मला मल विक्षेप आवरण सगळे तुम्ही आता काढा, मी तुम्हाला शरण आहे. ते म्हणले असं घडणार नाही. त्याला उदाहरण दिलं त्यांनी की माझ्या खिशामध्ये रुमाल आहे आणि तुला सर्दी झाली, मी काय करू शकतो? माझ्या खिशातला रुमाल तुझ्या नाकाला लावू शकतो. तुझ्या नाकाच्या आत असलेला शेंबूड मी नाही काढू शकत, तू ढकलला पाहिजे. मग तेवढी तरी तुझी स्वतःची प्रामाणिक इच्छा असली पाहिजे. म्हणून मलविक्षेप तू काढला पाहिजे आणि आवरणाच्या निवृत्तीचा तुझा प्रामाणिक आणि तीव्र प्रयत्न असला पाहिजे. त्याच्यामध्ये शास्त्र आणि सद्गुरू सहाय्यभूत होतील. सगळं जर दुसऱ्यांनीच करायचं तर परमार्थ करायचाच कशाला? मग ज्यांनी करायचं तोच करेल ना. अजून आत्ताच्या काळामध्ये काय केलं पाहिजे? तर आत्ताच्या काळामध्ये जे कीर्तन प्रवचनामध्ये किंवा समाजाला उपदेश करण्यामध्ये प्रवृत्त आहेत त्यांनी चालू घडामोडींच्या बाबतीमध्ये थोडं अपडेट राहिलं पाहिजे, अपग्रेड राहिलं पाहिजे, अप टू डेट राहिलं पाहिजे. आता काय घडतं आहे हे माणसाला माहीत पाहिजे. विज्ञानामध्ये काय घडतं आहे, राजकारणामध्ये काय. तुम्ही राजकारण इथून बोलण्याचं व्यासपीठ नाही, पण तुम्हाला माहिती पाहिजे, अवांतर वाचन पाहिजे. वैज्ञानिक काय करतायत, म्हणजे विज्ञानामध्ये घडणाऱ्या घडामोडी कोणत्या आहेत, फिजिक्समध्ये काय घडलं, केमिस्ट्रीत काय घडलं, नोबेल कोणाला मिळालं, त्याचं काम काय आहे, हे सगळं माहीत पाहिजे.
मग आधुनिक काळामध्ये घडणाऱ्या गोष्टी सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. त्याचं कारण आधुनिक विज्ञान तत्वज्ञानाच्या अध्यात्माच्या किती मागे आहे हे तुम्हाला कळेल. तुम्हाला एक गंमत सांगतो. मी वर्तमानपत्र बारकाईने वाचतो जेव्हा वेळ मिळेल तेव्हा. सगळ्यात पहिल्यांदा अग्रलेख वाचायचा आणि मग बातम्या फारशा काही वाचण्यासारख्या नसतात. अग्रलेख सुद्धा हल्ली काही फारसे वाचनीय नसतात. वाचनीय असेल तर वाचायचं. तर त्याच्यात एक अग्रलेख असा आला होता, स्पेसिस म्हणजे योनी त्यांचा अभ्यास करणारी एक विज्ञान शाखा आहे. तर ते गणित करत राहतात, किती आहेत. तर एक 4 महिन्यापूर्वी किंवा 6 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. 18 लाखापर्यंत त्यांचा आकडा गेलाय. 18 लाख. संत वाङ्मयामध्ये 84 लक्ष योनी सांगून ठेवल्या. संत वाङ्मयामध्ये पार वेदापासून श्रुती स्मृती पुराण संत वाङ्मय सगळीकडे 84 लक्ष सांगितलंय. हे आताशी 18 लाखाला पोचलंय विज्ञान. हे जाऊन थांबणार 84ला, लक्षात ठेवा. त्याच्या पुढे जाऊ शकत नाही, कारण ती मर्यादा आहे. आणि तिथपर्यंत आपलं अध्यात्म तत्वज्ञान कधीच जाऊन पोचलंय. म्हणजे विज्ञान कुठे आहे हे कळण्यासाठी विज्ञान माहिती पाहिजे. आजूबाजूला काय घडतं माहिती पाहिजे. कीर्तनामध्ये तुम्ही चालू परिस्थितीविषयी काही भाष्य केलं तर वाईट नाही, पण तुम्ही काय चाललंय काय. मी त्या पत्रिका पाहतो कार्यक्रमाच्या, कारण तुम्ही सगळे 2023 मध्ये राहता, मी पण राहतो. तर त्या कार्यक्रमाच्या पत्रिका पाहतो मी, तर त्याचं नाव असतं एवढूसं टिचभर आणि पदव्या एवढ्या लांब भल्या मोठ्या, उपाधी अमुक आचार्य, तमुक ईश्वर, तमुक केसरी. ते एकाही माझ्या नावापुढे, म्हणजे दुसऱ्याचं मी कशाला सांगू, माझ्या नावापुढे काय लिहिलं ते सांगतो. विद्या वधू वल्लभ असं टाकलं. म्हणलं अरे काय लिहितो तू, कशासाठी, याची काय गरज, काय आवश्यकता आहे. उपाधी मुळच परमार्थाचं बरोबर वाटोळ होतं सगळं, लक्षात ठेवा. मग आधी हा उपाधी लागतो, नंतर नको तो लागतो. फक्त इथं सांगत नाही मी तुम्हाला, परमार्थ करण्याचं पहिलं काम त्याला उपाधी नसला पाहिजे. प्रपंचात राहूनही अलिप्त राहता आलं पाहिजे. जंगलात जाऊन तर कोणी ध्यान करेल, पण प्रपंचात राहून मी देह नाही, देह माझा नाही, मी याच्याहून भिन्न आहे, अशा निश्चयाला प्राप्त होणं हा खरा परमार्थ आहे. पद्मपत्र मिवांभसा, कमळाच्या पानाप्रमाणे राहता आलं पाहिजे. प्रपंचात राहून प्रपंचापासून अलिप्त राहता आलं पाहिजे. लोक परमार्थ करताना लिप्त होतात, त्यापेक्षा ज्याचा प्रपंच चांगला आहे तो श्रेष्ठ आहे. म्हणजे परमार्थ करत असताना चित्तामध्ये प्रपंच असण्यापेक्षा प्रपंच करताना चित्तामध्ये परमार्थ असणं कधीही श्रेष्ठ आहे, कधीही चांगलं आहे. किंबहुना परमार्थाचाच प्रपंच करण्यापेक्षा प्रपंचाचा परमार्थ होणं कधीही श्रेष्ठ आहे, कधीही चांगलं आहे. आचरण कसं असावं हा दुय्यम भाग. किमान कोणाचा मत्सर करू नका, चांगले विचार करा, चांगलं श्रवण करा. मी अगदी बालवयापासून 1-2 वर्षापूर्वीपर्यंत, लॉकडाऊन होईपर्यंत दरवर्षी गुरुवर्य महाराजांच्या बरोबर पुण्याला सवाई गंधर्व नावाचा महोत्सव होतो. तो न चुकता ऐकायला जात होतो. परिणामतः मला गाता येत नाही, पण गाणं चुकलेलं कळतं, कान तयार होतो. तयार कानाचे श्रोते तयार केले पाहिजेत. स्वर कळणारा कान जसा गाण्यासाठी महत्वाचा आहे, तसं संत वाङ्मयाचं वर्म कळणारे कान कीर्तनासाठी तयार झाले पाहिजे. ती आजची गरज आहे. कीर्तन करणारे तयार व्हायला लागले, इतके तयार व्हायला लागले की श्रोत्यांपेक्षा कीर्तनकार जास्त आहेत. मी तर गमतीने सांगतो, आळंदीमध्ये चालता चालता तुम्हाला ठेच लागून तुम्ही पडलात तर जिथं तुमचं डोकं असेल एखाद्या कीर्तनकाराचेच पाय असतील, इतके कीर्तनकार. मग त्यातले वर्म किती जणांना माहिती, परमार्थ का करायचा हे किती जणांना माहिती, परमार्थ कसा करायचा हे किती जणांना माहिती, परमार्थ करताना दोष कसे काढावेत हे किती जणांना माहिती, प्रामाणिक परमार्थ किती जणांचा घडतो, संशोधनाचा विषय. मी कुणाची निंदा म्हणून नव्हे, वस्तुस्थिती म्हणून सांगतो. निंदा करायची असती तर मी नाव घेऊन सांगितलं असतं, मला नावं माहिती सुद्धा आहेत, पण ही सांगण्याची जागा नाही ना. निंदा दोषाची करतोय मी, व्यक्तीची नव्हे. म्हणून परमार्थ करत असताना परमार्थ का करावा, कसा करावा. तानपुरा वाजवण्यापेक्षा तानपुरा लावता येणं महत्वाचं आहे. कारण तानपुरा लावता त्याला येतो ज्याला स्वर कळतो.
ज्या संगीतामध्ये दोन प्रकारची उपासना आहे. एक रियाज ही उपासना आहे. रियाज म्हणजे स्वर घोटणं, स्वराला ठेहराव देणं. ठेहराव म्हणजे एकदा जर तुम्ही सा लावला तर किमान 1 मिनिटभर तो हलला नाही पाहिजे असा खालीवर. तुम्ही बघा म्हणून एकदा, म्हणजे कळतंय काय आहे ते. फिल्म प्रभाग नावाचा एक प्रभाग आहे, आपला विभाग आहे. त्यांनी मोठमोठ्या लोकांवर डॉक्युमेंटरीज केल्या आहेत. त्याच्यामध्ये एक गंगूबाई हानगल किंवा कृष्णबाई हानगल त्यांच्यावर एक डॉक्युमेंटरी केली. त्यात त्यांच्या एका विद्यार्थ्याची मुलाखत आहे. त्यात तो विद्यार्थी असं सांगतो की मी 2 वर्ष झाली त्यांच्याकडे शिकतोय, अजून मला 7 लावायला लावतायत, असं तो सांगतोय त्याच्यात. मग 2 वर्ष शिकवून सुद्धा फक्त 6 लावायचा. त्याचं कारण एकदा 6 लागला ना की त्यात 7ही स्वर आहेत. एकदा तो बरोबर लागला की ते 7 त्याच्यातूनच अभिव्यक्त होतात. तसं एक तत्वज्ञान, एक चैतन्य, एक सत, एक चित, एक आनंद, एक काहीतरी हाताला लागलं की सगळं प्राप्त झालंच आहे. तुम्ही आज योग मार्गाने जाणार, उद्या कर्म मार्गाने जाणार, परवा उपासना करणार, नंतर भक्ती करणार, मग तत्वज्ञान, असं चालत नाही. आपला अधिकार ओळखून अधिकारानुगुण साधनाचा स्वीकार करून जोपर्यंत फलप्राप्ती होत नाही त्याला चिकटून राहणं हे फार महत्वाचं आहे. म्हणून कान तयार करणं आजची गरज आहे. माणूस घडवणं, गुरुवर्य महाराज सांगतात सगळ्यात कठीण काय असेल तर माणूस घडवणं आहे. बाकी सगळं सोपं आहे. तुम्ही तुमच्यासारखा हुबेहूब दिसणारा माणूस करू शकता, पण आतून तुमच्यासारखा माणूस तयार करणं फार कठीण. गुरुवर्य महाराज सांगतात मानवी जीवनाची सफलता कशात, मरण्यापूर्वी आपल्यासारखा किमान एक माणूस घडवून मेलं पाहिजे. मागच्या पिढीने हे केलं नाही. मी तर आता गमतीने सांगतो, आपल्या खिशात पुतना मावशी आली, मोबाईल. पहिल्यांदा असं होतं की टीव्ही आला. टीव्ही मध्ये सुद्धा मर्यादा होती. सकाळी थोडा वेळ असायचा, संध्याकाळी थोडा वेळ असायचा. मध्ये फक्त त्या काळ्या मुंग्या असायच्या, खुस आवाज, मुंग्या. मर्यादा होती. मग जगामध्ये काय घडतंय वगैरे कळत होतं तेवढ्या वेळेत. आता काय झालं, आता 24 तास वृत्तवाहिनी. आता 24 तास बातम्या काय देणार, बातम्या तर एवढ्या नाहीत. मग काही देत बसतात. मग एवढं असेल तर ते एवढं करून ठेवतात, एवढं असेल एवढं करून ठेवतात. म्हणजे त्या वृत्तवाहिन्यांना काही मिळालं नाही तर शेवटी नसलेला वाद निर्माण करतात, कारण 24 तास चाललं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये संपूर्ण समाज गुरफटलेला आहे. पहिल्यांदा एखाद्या कथेला जर गेलं, कुठे रामायणाला, भागवताला, तर 4 तास लोक बसत होती. आता बसत नाही, कारण टीव्हीवर आहे. हा बुवा आवडला नाही तर बटन दाबलं की दुसरा बुवा लगेच. बरं 1-2 नाही, 5-25 आहेत. ह्याचं आवडलं नाही, ह्याचं नाही, ह्याचं. तसं हल्ली मग ह्याचा परिणाम परमार्थावर झाला. परमार्थामध्ये गुरु बदलायला लागली लोक. मग मी गमतीने सांगत नाही, खरं सांगतो. एकाच्या खिशाला लेखणी पेन होता आणि त्याच्यावर एक छायाचित्र किंवा प्रकाशचित्र होतं. छायाचित्र थोडा त्रुटीपूर्ण आहे, दोष. प्रकाशचित्र. ते प्रकाशचित्र कोणाचं, ते म्हणले आमचे गुरु. म्हणलं वा वा, चांगलं आहे. 6 महिन्यांनी त्या पेनवर दुसराच फोटो. म्हणलं काय झालं, गुरु बदलले म्हणले. त्या गुरूंकडे आम्हाला काय अनुभव नाही आला, बदलून टाकले. अरे असं कसं चालतंय. मग श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ, कृपाळू कुठं गेलं सगळं. त्याचं कारण तुम्हाला ते तपासता आलं नाही, कारण तुमच्याकडे साधन चतुष्टय नाही. दुसऱ्याची परीक्षा करण्याची फार खास माणसाला, पण माझा अधिकार आहे का नाही पहा ना. साधन चतुष्टयाने संपन्न झाल्याशिवाय समोरचा ब्रह्मनिष्ठ आहे का नाही कसं कळेल. आपल्या स्वतःच्या चित्ताची स्थिरता असल्याशिवाय समोरच्याचं चित्त स्थिर आहे का नाही कसं कळेल. समोरच्याचं चित्त ते असं आहे. त्या फिजिक्समध्ये ट्युनिंग फोर्कचा एक प्रयोग आहे. एक तार बांधलेली असते अशी, आणि एक रबरी पॅडवर तो ट्युनिंग फोर्क असा आपटायचा आणि त्या तारेजवळ धरायचा. जेव्हा त्या ट्युनिंग फोर्कची आणि तारेची कंपनं जुळतात तेव्हा त्या तारेवर ठेवलेला कागद असे टुणकन उडी मारतो, त्याला धक्का न लावता, तारेला हात न लावता त्याच्यावर तो उडी मारतो. का, त्याची कंपनं जुळली. तशी आपली कंपनं समोरच्याशी जुळण्यासाठी आपली आणि त्याची किमान वेवलेंथ ज्याला म्हणतात ती एक असली पाहिजे. कंपनं मात्रा एक असली पाहिजे.
मग समोर त्याच्या चित्ताची शुद्धी करण्यासाठी आपलं चित्त शुद्ध पाहिजे का नाही? समोर त्याचा स्वर लागतो का नाही कळायला स्वर तर कळायला पाहिजे. गुरुवर्य महाराज पूर्वीपासून सांगतात एक गोष्ट, की आपल्याला कळलं का कळलं नाही एवढं तरी कळलं पाहिजे. पण काय होतं की कळलं का कळलं नाही हेही कळत नाही, आणि परिणामतः काहीही न कळता सगळं कळलं वाटतं, आणि तो उपदेशच करायला लागतो थेट. असं चालत नाही. मी अगदी विनम्रतेने सांगतो, गुरु शिष्य संप्रदायाशिवाय उपदेश व्यर्थ आहे. एक साहित्यिक ते म्हणतात, माझं भाग्य मी गुरु शिष्य संप्रदायाचा नाही असं म्हणतात. तुझ्यासारखा बावळट तूच आहे. लोकांनी मोठं म्हणलं, खूप लिहिलं म्हणजे बरोबर लिहिलं असं नसतं, लक्षात ठेवा. बरोबर लिहिणं असतं. खूप बोलतो म्हणजे चांगलं बोलतो असं नाहीये. चांगलं बोलणं आणि खूप बोलणं याच्यात फरक आहे. तसं गुरुशिष्य संप्रदायपूर्वक ज्याचं अध्ययन नाही त्याला त्यातला निसंशय बोध होणं अशक्य आहे. अवघड नाही, अशक्य आहे. मौलींनी लिहून ठेवले, मी नाही ते ज्ञानाचा कुरुठा, तेथ सेवा हा दारवंठा, स्वाधीन करी सुभटा ओळगून. त्याला उपाय काय? तनु मनु जीवे चरणासी लागावे आणि अगर्वता करावे दास्यस. मग अपेक्षित जे आपुले तेही सांगतील पुसिले, जेणे अंतःकरण बोधले संकल्पा न ये. संकल्प विकल्पात्मकम मनहा त्याचं लक्षण दिलेलं आहे, आणि त्या संकल्पापासून दूर नेण्याचं सामर्थ्य सद्गुरूंच्या उपदेशात आहे. मला वेळ किती आहे? एक 10 मिनिट. गुरुवर्य महाराज सांगतात की एकूण 100 गुणांपैकी 50 गुण वेळेला आहेत. त्याच्यामुळे ते खिशात पाडून घेतलं म्हणजे नापास व्हायची भीती नाही. असो, अजून एक भाग सांगतो आणि प्रस्थान शब्दाविषयी थोडं शोधलंय मी, ते सांगून थांबवावं. कीर्तनाला गेल्यानंतर लोक मला हल्ली सूचना सांगतात की तुम्ही तत्वज्ञान सांगू नका, तुम्ही अवघड बोलू नका, तुम्ही फार अवघड सांगता, सोप्पा अभंग घ्या. अभंग सोपा आहे तुम्हाला कोणी सांगितलं? मग तुम्हाला सोपा वाटला म्हणून सोपा थोडी होतो. गुरुवर्य महाराजांचा शब्द सांगतो तुम्हाला, जो मी माझ्या हृदयावर कोरून ठेवलेला आहे. तुम्हाला जर ग्रंथराज ज्ञानेश्वरीमध्ये कधी काही शंका निर्माण झाली तर मागे संदर्भाला श्रीमद भगवद्गीता आहे. श्रीमद एकनाथी भागवतामध्ये कधी काही संशय निर्माण झाला तर मागे मूळ भागवत आहे. भावार्थ रामायणात शंका निर्माण झाली तर मूळ रामायण आहे. पण कोणत्याही संतांच्या अभंग संहितेमध्ये जर शंका निर्माण झाली त्याला 2 उपाय. पहिलं, सद्गुरु शरणागतीपूर्वक त्याचं श्रवण करणं, उपाय 1. आणि उपाय क्रमांक 2 मध्ये ए आणि बी, अ आणि ब असे 2 विभाग आहेत. त्यातला अ असा की त्या ग्रंथाला शरण गेलं पाहिजे, त्याला दंडवत घातला पाहिजे. आणि उपाय क्रमांक 3 म्हणजे 2B 2ब तो असा आहे की तो अभंग लिहिताना, सांगताना, अभिव्यक्त होताना ते महात्मे ज्या अवस्थेत होते त्या अवस्थेला आपलं चित्त घेऊन गेलं तर त्याचा योग्य अर्थ कळतो कोणत्याही अभंगाचा. मग अभंग सोपा आहे कोणी सांगितलं तुम्हाला? तो अभंग सांगत असताना, अभिव्यक्त होताना त्यांच्या चित्ताची असणारी अवस्था प्राप्त करणं सोपं आहे काय? मग अभंग सोपा कसा? अभंग कुठलाही सोपा नाही. उलट असा आहे की त्या सोप्याच्या मागे अवघड काय आहे हे शोधलं पाहिजे तर ते सोपं कळेल. गुरुवर्य महाराज म्हणतात सोपं 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 म्हणता इतकं लांब जातंय काय विचारू नका. सोप्याचं सोपं होऊ शकेल काय? गुरुवर्य महाराजांचा शब्द आहे, सगळ्यात सोपं कोणी सांगितलं असेल तर संतांनी सांगितलंय. त्याचा अजून सोपं काय करणार तुम्ही? विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, ह्याचं काय सोपं करणार तुम्ही? पण या भेदाभेद भ्रम शब्दामागे भेदभ्रम आणि अभेदभ्रम हे कळलं पाहिजे ना. भेदभ्रम कोणता? जीव जीवाचा भेद म्हणजे काय? जीव जडाचा भेद म्हणजे काय? जड जडाचा भेद म्हणजे काय? जड ईश्वराचा भेद म्हणजे काय? ईश्वर ईश्वराचा भेद म्हणजे काय? ईश्वर जीवाचा भेद म्हणजे काय? स्वगत भेद, सजातीय भेद, विजातीय भेद हे कळालं पाहिजे ना.
देशभेद, कालभेद, वस्तुभेद हे कळालं पाहिजे ना. हे जर कळणार नाही तर भेदभ्रम कसा कळेल, अभेद भ्रम कसा कळेल. देहाचा आणि आत्म्याचा अभेद हा भ्रम आहे, हे कसं कळेल. म्हणून भेदभ्रम आणि अभेद भ्रम कळल्याशिवाय तो अभंग कळणार नाही. म्हणून ते कळालं पाहिजे. सोपं सोपं म्हणता म्हणता लांब जाऊन चालणार नाही, सोप्याच्या मागचा अवघड कळालं पाहिजे. मी उपदेश करण्याच्या योग्यतेचा नाही हे पहिल्या वाक्यात आपल्याला सांगितलं. मी जे सांगतो आहे माझ्या सद्गुरूंची वाक्य मी आपल्याला सांगतोय. माझी सर्व विधानं इन्व्हर्टेड कोमाजमध्ये सांगतोय मी, कोट अनकोटमध्ये, की माझी सर्व विधानं ही दत्तक विधानं आहेत. माझं एकही विधान माझ्या अनुभवाचं नाही, पण माझी सर्व विधानं बिनचूक आहेत. कारण ती संतांना अनुसरून, माझ्या सद्गुरूंना अनुसरून, किंबहुना त्यांचीच आहेत. फक्त त्याचं थोडं काय म्हणू आपण, मी LLB करताना कायदा एकच असतो. वकील ज्या कायद्यावर बोलतात तो कायदा एकच असतो. समजा आता कुळ कायदा आहे, तर ज्याचं कुळ आहे त्याचा वकील सुद्धा कुळ कायद्यावरच बोलतो, आणि ज्याच्या जागेवर कुळ आहे त्याचा वकील सुद्धा कुळ कायद्यावरच बोलतो. म्हणजे ज्या कायद्यावर बोलतात तो कायदा एकच आहे, त्याच्यात काहीच फरक नाही आहे. फरक आहे त्याचं तात्पर्य काढण्यात, म्हणजे मराठीमध्ये त्याला इंटरप्रिटेशन म्हणतात, ते करण्यामध्ये फरक आहे. म्हणजे त्या कायद्याचा अर्थ कसा लावला पाहिजे ज्यामुळे माझ्या आशिलाचा फायदा होईल, असं डोकं लावणं याला वकिली म्हणतात. त्याप्रमाणे त्या अभंगाचं योग्य तात्पर्य कसं काढावं, षड्लिंगपूर्वक उपक्रम कुठे आहे. श्रीमद भगवद्गीता, ग्रंथराज ज्ञानेश्वरी, श्रीमद भागवत हे मोठमोठे ग्रंथ आहेत. छोटे छोटे ग्रंथ जर सांगायचे तर प्रत्येक अभंग हा एक स्वतंत्र ग्रंथ आहे. प्रत्येक अभंगामध्ये षड्लिंग आहेत. प्रत्येक अभंगाला उपक्रम आहे, उपसंहार आहे, अभ्यास आहे. अभ्यास कुठे आहे, त्या अभंगाचं ध्रुवपद हा त्या अभंगामधला अभ्यास आहे. म्हणून तर म्हणायचं ते कुठे पहिलं चरण कुठे दुसरं चरण, कशामुळे, त्याचं कारण त्या अभंगामध्ये तो अभ्यास आहे. म्हणून तर त्याच्या अर्थाचं चिंतन करून ध्रुपद ठरवलंय. हे आधुनिक गायक जे आहेत बोगस, कुठलंही चरण ध्रुपद म्हणतात, असं चालत नाही. सांप्रदायिक वाङ्मयामध्ये जे ठरलेलं आहे तेच म्हणलं पाहिजे. हरिपाठामध्ये ध्रुपद एकच आहे सगळ्या अभंगाला, त्याचं कारण तो अभ्यास आहे. असं प्रत्येक अभंगाला अभ्यास आहे, अपूर्वता आहे, फल आहे, अर्थवाद आहे, उपपत्ती आहे, आणि त्याच्या द्वारा त्या अभंगाच्या तात्पर्याचा निर्णय होतो. असा करणं आणि तो समाजासमोर मांडणं हे कीर्तनाचं स्वरूप असलं पाहिजे. कीर्तनाला उपक्रम असला पाहिजे, कीर्तनाला उपसंहार असला पाहिजे. ते सगळं सोडून एकदा हॅ होऊ सुरू झालं तेच चालू राहतं. 2 तास ख्याख्या खुखून खिखी, हे काय आहे, कुठे घेऊन चालले तुम्ही. ही संप्रदायाची दिशा नाही, एक वेळ करू नका कीर्तन, काय अडलेलं नाही. माझं तर प्रामाणिक मत आहे, बळजबरी करत असतील तर करू नका ना कीर्तन. देवाला नैवेद्य दाखवतात, कसंही दाखवतात, दाखवू नका ना. देवानी बळजबरी केली का. ही देवाची पूजा आहे, वाघ पूजा आहे, वाघ यज्ञ आहे. मी नाही म्हणत येणे वाघ यज्ञ तोषावे, किंवा समर्पिली वाणी पांडुरंगी घेते धणी, पूजा होते मुक्ताफळी रस ओविया मंगळी. भगवंताची पूजा आहे ती, आणि ती सुद्धा हल्ली मुक्ताफळ शब्द असा विचित्र अर्थाने वापरतात. त्यांनी मुक्ताफळ उधळली अशा अर्थाने वापरला जातो, पण मुक्ताफळ या शब्दाचा मूळ अर्थ आहे मोती, कारण तो मुक्त होतो. शिंपल्यातून मुक्त झाल्यावर मोती हे स्वरूप, म्हणून त्या मोत्याचं नाव मुक्ताफळ. आपले शब्द मोत्यासारखे पाहिजेत, आपले आहेत का. पुढे लिहिले रससंपन्न असले पाहिजेत. मग तिथे आपल्याला जो रस समोर त्याच्या चित्तामध्ये अभिव्यक्त झाला पाहिजे असं वाटतं, त्या रसाने युक्त आपले शब्द पाहिजेत. त्या हिटलरचं भाषण आहे प्रसिद्ध, युद्धाच्या काळातलं, पहा असा आवेशपूर्ण आहे, विचारू नका, संपूर्ण सैन्य पेटून उठलं. मग वीररसाची अभिव्यक्ती व्हावी असे शब्द होते, म्हणून झाली ना. तसं रससंपन्न शब्द पाहिजेत. विचारांती रस फक्त एक आहे, त्याचं नाव शांतरस आहे. जे प्रापंचिक आहेत त्यांच्या लक्षात येईल, जे ब्रह्मचर्य आहेत त्यांची क्षमा मागून सांगतो, आणि ते सुद्धा एका मर्यादेत सांगतो. ज्याला कळेल त्याला कळेल, नाही कळेल अतिउत्तम, ज्याला कळणार नाही तो खरा परमार्थ करतोय.
शृंगार रसाची परिपूर्णता सुद्धा जर शृंगार रस शांत रसात परिणत होईल तर आहे, नाहीतर त्या शृंगाराला सुद्धा परिपूर्णता नाही. म्हणून रस फक्त शांत रस, रससंपन्न नाम शांत रससंपन्न. ओविया, ओवी छंदामध्ये बद्ध, मग त्या बोलण्याला अशी एक लय असली पाहिजे, छान शांत आणि मंगळी, मंगल शब्द पाहिजे. आपले शब्द कसे आहेत बघा, विचार करू. अरे 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 अरे, ते कीर्तन करणारा काळं जाकीट घालून कीर्तन करतो, आयता फेटा घालून कीर्तन करतो. फेटा घालत नाहीत, फेटा बांधतात. धोतर घालत नाही, धोतर नेसतात. अनेक लोक तुम्ही आज धोतर घालून आले म्हणतात, परमार्थ करणारे. अरे म्हणलं घालायचं धोतर घालायची अजून वेळ आली नाही माझ्यावर. आता मिळतात बाजारात घालायची धोतर, एक पाय इकडून एक पाय इकडून घातलं ना, आडा बांधला की झालं. त्याला ते आयतेच असतात मागचे पुढचे सगळे सोगे. धोतर सोडा, नऊवार साडी मिळते. तुम्ही धोतर नेसता का नाही विषय पुढचा, पण नेसता यायला पाहिजे. उपयोगितेसाठी विजार धारण करणं हा विषय वेगळा आहे. विजारीला उपयोगिता आहे का? आहे. समजा तुम्ही हिमालयात चढायला गेले तर तिथे ते उबदार वस्त्र पाहिजे, स्वेटर घातलं पाहिजे, त्याची उपयोगिता आहे. पण तो अभिमानाचा विषय नक्कीच नाहीये. मी पॅन्ट घालतो हा अभिमानाचा विषय नक्कीच नाही, उपयोगितेचा असू शकतो. मी धोतर नेसतो हा अभिमानाचा विषय आहे, कारण तो संस्कृतीशी संबंधित आहे. मी पॅन्ट घालतो कुठल्या संस्कृतीशी संबंधित आहे? इंग्रजांची पॅन्ट. आपले संस्कार इंग्रजांचे, आपले शब्द इंग्रजांचे, आपला व्यवहार इंग्रजांचा. इंग्रजांचा अजून इतका प्रभाव आहे आपल्यावर, इतका प्रभाव आहे. मग इंग्रज गेले पण आपल्या शिक्षणात स्वतःला सोडून गेले, लक्षात ठेवा. म्हणून आपली प्रत्येक पिढी जी घडती ना ती इंग्रजच घडती. एक शिक्षक आता मला बऱ्याच दिवसात भेटले नाहीत, आपल्या सांप्रदायिक संस्कारामधले आहेत आणि ते शाळेत शिकवतात. ते विज्ञान शिकवतात. तर 7वीच्या पुस्तकामध्ये विज्ञानाच्या धड्यात मनुष्य हा पेशींचा समूह आहे असं लिहिलंय. त्याच्यावर त्यांनी मुख्यमंत्र्याला आतापर्यंत 25 पत्र लिहिली असती की आम्हाला आमचे संत सांगतात की तुम्ही आत्मा आहात, तुम्ही देव आहात, तुम्ही संत आहात, तुम्ही महात्मे आहात, तुम्ही मुक्त होऊ शकता, आणि तुमचं शिक्षण सांगते तुम्ही पेशींचा समूह आहात. नक्की मुलांना तुम्हाला काय शिकवायचंय? 8वी 9वी 10वीला एक विषय आहे जो इथे मी सांगू सुद्धा शकत नाही. कुमार वयामध्ये मुलांना खरं तर जे शिकवलं नाही पाहिजे ते शिकवलं जात आहे. इंद्रिय निग्रह शिकवला पाहिजे ते इंद्रिय शैथिल्य शिकवलं जात आहे. आणि हेच जर कीर्तन प्रवचनातूनही सुरू झालं तर मग समाजाला आशा कुठली आहे? समाजाला उद्धारापर्यंत नेण्याचं काम करणार कोण? कीर्तन करणारा सुद्धा जर पाकिटच मोजायला लागला तर समाजाच्या उद्धाराचं काम कोण करणार? गुरुवर्य महाराज सांगतात की ती चिंता भगवंत करील, ही गोष्ट खरी आहे, पण म्हणून मी करणार नाही हे कुठून आलं? योगक्षेमम वहाम्यम त्यांनी म्हणलं बरोबर, पण म्हणून मी प्रयत्न करणार नाही कुठं आलं? मी प्रयत्न करीन, प्रामाणिक प्रयत्न करीन, त्याला यश मिळायचं का नाही हे तो ठरवेल, असं पाहिजे. दैव कुठे मानायचं? एकदा तुम्ही संपूर्ण परीक्षेचं उत्तरपत्रिका लिहून ती त्या शिक्षकाच्या ताब्यात दिली की तुम्ही जितकं लिहिलं आहे तेवढे गुण तुम्हाला मिळणं हे प्रारब्ध आहे, तिथे सोडायचं प्रारब्धावर. अभ्यास करायच्या आधीच प्रारब्धावर सोडलं तर नापासच होणार आहे. त्याला काय ज्योतिषी पाहिजे काय? शेख चिल्लीत एक झाड कापत होता उलट बसून, पडला खाली, मग काय ज्योतिषी पाहिजे का सांगायला? पडणारच होता ना. तीच गोष्ट आहे. प्रयत्न प्रामाणिक असला पाहिजे, त्या प्रयत्नाला यश मिळायचं का नाही देव ठरवेल. मग फलाची इच्छा टाकून कर्म करणं, निष्काम कर्म हेच आहे की प्रामाणिकपणाने प्रयत्न करणं, कर्म करत राहणं, फलाची इच्छा न ठेवणं, ती टाकणं, ही कीर्तनकारांची प्रवचनकारांची भूमिका असली पाहिजे. आणि ही भूमिका जर नसेल, तोही जर फलाच्या इच्छेनेच कर्म करण्यात प्रवृत्त होईल तर त्याच्यामध्ये प्रापंचिकामध्ये भेद कुठे राहिला? उलट प्रामाणिक प्रपंच करणारा पुढे गेला त्याच्या.
प्रस्थान या शब्दामध्ये प्र आणि स्था, स्था धातू आहे, प्र उपसर्ग आहे. उपसर्गेनं धातुअर्थ बलात अन्यत्र नियते. मूळ धातूचा अर्थ काहीतरी वेगळाच असतो आणि त्या उपसर्गाने त्याचा काहीतरी वेगळाच होतो. प्रहार, आहार, विहार, प्रत्येक शब्दाने म्हणजे उपसर्गाने धातूचा अर्थ बदलत राहतो. तसा प्र हा उपसर्ग, स्था धातू हा स्थिरता सांगतो, स्थान सांगतो. पण प्र हा उपसर्ग त्याला अनेक अर्थ आहेत प्रचे. पुढे, अतिशय, आधिक्याने, सुरुवात, शक्ती, तीव्रता, स्रोत, पूर्णता, परिपूर्णता, समाधान, ध्येय, वेगळं करणं, अत्युत्तमता, शुद्धता, बंद करणे, विशेषता, असे अनेक अर्थ आहेत प्र या उपसर्गाचे. आणि स्थान म्हणजे राहणं, उभं राहणं, स्थिर राहणं, पक्क होणं, संबंध, मृत्यूनंतर कर्माप्रमाणे प्राप्त होते ती जागा, संधी, असे अनेक अर्थ आहेत. आता या सगळ्याचा दोन्ही उपसर्गाचा आणि धातूच्या अर्थाचा आणि त्याच्या छटांचा विचार केल्यानंतर आता त्याचा होणारा अर्थ हा जिथून सुरुवात होते ते स्थान असा अर्थ आहे. प्रस्थान, जिथून सुरुवात होते. परमार्थाची सुरुवात या ग्रंथांच्या पारायणापासूनच आहे. अगदी प्राथमिक जर काही असेल तर त्याचं पारायण हीच सुरुवात आहे. तुम्ही बारकाईने बघा, आज जी लोक तरुण वयाची परमार्थामध्ये प्रवृत्त झाली आहेत, त्याचं मूळ शोधत जर तुम्ही गेलात तर त्यांच्या गावामध्ये कुठेतरी सप्ताह पारायण असं असल्याशिवाय त्याची प्रवृत्ती झालेली नाही. त्याचं कारण पारायण म्हणजे प्रवेशाची जागा आहे, तिथून परमार्थात प्रवेश होतो, म्हणून ते प्रस्थान. प्रकृष्ट स्थिती साधनम असा दुसरा अर्थ आहे. म्हणजे अंततोगत्वा ज्या अवस्थेला प्राप्त व्हायचं आहे त्याचं निश्चित फलपर्यवसायी किंवा अंगदट साधन म्हणजे प्रस्थान. आणि ते काय आहे तर हे 3 ग्रंथ आहेत, म्हणून त्या 3 ग्रंथांना प्रस्थानत्रयी असं नाव आहे. गुरुवर्य महाराज सांगतात की ज्याप्रमाणे संस्कृतमध्ये प्रस्थानत्रयी ही मोक्षाचं निश्चित साधन आहे, त्याप्रमाणे संत वाङ्मयांमधली ही प्रस्थानत्रयी सुद्धा मोक्षाचं निश्चित साधन आहे. तुम्ही मनापासून जर त्या प्रस्थानत्रयीला शरण गेलात तर तुम्हाला मोक्ष मिळण्यापासून कोणीही अडवू शकत नाही. इतकं सामर्थ्य त्या ग्रंथामध्ये आहे. त्या ग्रंथाच्या चरणी ही प्रार्थना करायची की तुमच्या कृपेने आम्हाला त्या अर्थाची एकरूपता कधीतरी प्राप्त व्हावी. केवळ बोलण्याच्या पातळीवर न राहता त्यातून चिंतन, अर्थबोध आणि अर्थरूपता अशा अवस्थेला जाण्याचं सामर्थ्य आपल्या चित्तामध्ये अभिव्यक्त व्हावं, अशी प्रार्थना आपण ज्यांच्या क्षेत्रात आहोत ते संत सम्राट महाकैवल्य तेजोनिधी ज्ञानोबाराय त्यांच्या चरणी करायची. जो ज्याच्या जवळ राहतो त्याला त्याचं महत्त्व कळत नाही. किंबहुना मी नेहमी असं म्हणतो की देवाच्या सतत जवळ असणारा देवाकडं पाठ करून बसतो आणि देवाच्या समोर काय येते ते बघत राहतो. फक्त त्यांनी देवाकडं तोंड केलं तर मोक्षाचा पहिला अधिकारी तो आहे. आपण माऊलींच्या इतके निकट आहोत, आपलं तोंड माऊलींकडे व्हावं, आपण त्यांच्याकडे सन्मुख व्हावं, त्यांच्या वाङ्मयाकडे सन्मुख व्हावं, अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करायची. मागे एकदा पुण्यात चर्चासत्र झालं, संत हे समाज सन्मुख आहेत का? गुरुवर्य महाराजांनी सांगितलं हा विषय चुकला. विषय हा पाहिजे समाज संत सन्मुख आहे का? संत हे संत आहेत कारण ते समाज सन्मुख आहेत. ज्ञानी आणि संत यांच्यात भेद हाच आहे. ज्ञानी स्वमहिम्ने प्रतिष्ठिता, आपल्या स्वतःच्या महिमेत राहतो तो, त्याला कुणाला उपदेश करायचा मुक्त करायचं काही पडलेलं नाही. पण संतांना पडलेलं आहे म्हणून तर ते संत आहेत. ते समाजाला सांगतायत समाज ऐको न ऐको. बोंब म्हणतात, बोंब नाही, मारी तसे बोंब नाही कधी काढणे, कोणी ऐकत नाही. म्हणजे समाजाकडे दोष आहे, लक्षात घ्या. जे चांगलं सांगतात, जे योग्य सांगतात त्यांच्याकडे जाणं हे समाजाचं कर्तव्य आहे. आणि ही भावना जर समाजात निर्माण कोणी करू शकेल तर ते कीर्तनकार, प्रवचनकार करू शकतील. त्यांच्याकडून ती घडावी अशी माऊलींकडे माझ्यासहित माऊलींकडे प्रार्थना करायची. झालेली सेवा
रुक्मिणी प्राण संजीवन बाप विठ्ठलेशाच्या चरणी, संत सम्राट महाकैवल्य तेजोनिधी ज्ञानोबाराय, जगद्गुरु तुकोबाराय, सकल संत परंपरा, सकल गुरु परंपरा, तीर्थरूप गुरुवर्य महाराज, तीर्थरूप सौभाग्यवती आईसाहेब, तीर्थस्वरूप मालक या सर्वांच्या चरणी समर्पित. मला डॉक्टर महाराजांनी आधीच सांगितलं की शेवटी 2-5 मिनटं काय प्रश्न असतील तर विचारा. तर कोणाला काही प्रश्न असेल तर विचारा. माझ्या बुद्धीच्या आवाक्यात असेल तर उत्तर द्यायचा प्रयत्न करतो. गुरुवर्य महाराजांना जर आम्ही कधी म्हणलं मला काही प्रश्न नाहीत तर ते म्हणायचे मग मला प्रश्न मी विचारतो. त्याच्यामुळे प्रत्येक वेळी मी काहीतरी प्रश्न विचारत होतो त्यांचा प्रश्न येऊ नये म्हणून. याच्यात कोणाला प्रश्न विचारायचा असेल तर त्यांनी लगेच पुढे या. कोणी आहे? प्रश्न महाराजांना विचारताना जिज्ञासूला उपयोगी असतील आपल्या अध्यात्मातले असंच प्रश्न विचारा. व्यक्तिगत स्वरूपाचा, सामाजिक किंवा वादग्रस्त असं काही विचारू नका. महाराज, आपण जे इतके मौलिक विचार सांगितले आणि ते सर्व महाराष्ट्रातल्या मराठी भाषिकांना, कीर्तनकार, प्रवचनकार इतकंच नाही तर समाजाने संतांच्या सन्मुख व्हावं हा जो विचार सांगितला अत्यंत महत्त्वपूर्ण असा विचार आहे. इथे जरी थोडे लोक असतील तरी ऑनलाईन भरपूर ऐकतात. तर तो कायम स्वरूपाचा हा विचार ज्यांना अंतर्मुख वृत्तीच्या लोकांना वाटेल तरी हा विचार त्यांना ऐकायला मिळावा एवढंच उद्दिष्ट होतं. आणि त्याप्रमाणे आपल्या अंतःकरणातून तशाच प्रकारचा आशयाला स्फुरण देणारे किंवा स्फुरद्रूप अशा प्रकारचे विचार सहजच प्रगट झाले हे श्रवण करणाऱ्यांचं परम भाग्य आहे. आता या ठिकाणी एकच थोडासा प्रश्न सांगायचा थोडक्यामध्ये की आपण सांगितलं की आळंदीमध्ये भरपूर कीर्तनकार, प्रवचनकार किंवा विद्यार्थ्यांची संख्या आहे. तर साधारणपणे विद्यार्थ्यांची आपल्याला अपेक्षित असणारी अशा प्रकारची जी दैनंदिनी, साधारणपणाने प्रत्येकाची दैनंदिनीचं स्वरूप काय असावं असं आपल्याला वाटतं ते आपण मार्गदर्शन करावं. विद्यार्थ्याची उठण्याची वेळ पहाटे 3 असली पाहिजे. त्यांनी थोडा तरी व्यायाम रोज केला पाहिजे. आसनं, ध्यानधारणा, प्राणायाम केलं पाहिजे. त्यांनी एकाग्रता वाढते. परमार्थाच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी पाठांतराला महत्त्व दिलं पाहिजे. अधिकाधिक पाठांतर कमीत कमी वयात होतं. जसं जसं वय वाढतं पाठांतर होत नाही. वाढत्या वयामध्ये अर्थबोध होण्याची शक्यता आहे. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा पाठांतराला त्यांनी प्राधान्य दिलं पाहिजे. केलेल्या पाठांतराला महिन्यातून एकदा तरी आवृत्ती झाली पाहिजे. कितीही पाठांतर असलं तरी 1 महिन्यापेक्षा अधिक काळ आवृत्तीला लागू शकत नाही. म्हणून त्याची आवृत्ती झालीच पाहिजे. नंतर देवपूजा रोज झाली पाहिजे. सद्गुरुपूजन रोज झालं पाहिजे. जर त्याला ज्ञान व्हावं असं वाटत असेल तर त्याने माधुकरीचं अन्न खाल्लं पाहिजे. त्या अन्नाला शुद्धता आहे. त्या अन्नामागे तपश्चर्या आहे. दिवसा त्यांनी अजिबात झोपलं नाही पाहिजे. ज्याला कोणाला अभ्यास करायचा आहे त्यांनी दिवसा झोपलं नाही पाहिजे. 1 सेकंद सुद्धा, डुलकी सुद्धा येता कामा नये. दुपारच्या वेळेमध्ये आवृत्ती ही कधीही चांगली असते. पाठांतराला पहाटेची वेळ चांगली. रोज त्यांनी ज्ञानेश्वरी असेल किंवा मग आपली जी आता ज्याचं तुम्ही प्रस्थानत्रीचं पारायण केलं त्यापैकी कशाचं तरी रोज थोडं तरी पारायण झालं पाहिजे. रोज भजन हरिपाठ झाला पाहिजे. रोज 1 माळ जप झाला पाहिजे. आणि जोपर्यंत अध्ययन म्हणजे एक विद्यार्थी दशा म्हणतो, विद्यार्थी कायम राहतो मनुष्य मरेपर्यंत, पण जोपर्यंत तो गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करत नाही अशा वेळेपर्यंत
त्यांनी सर्व प्रकारच्या विषयाच्या चिंतनापासून दूर राहिलं पाहिजे. म्हणजे ज्या वयात जो विचार केला पाहिजे त्या वयात तो केलाच पाहिजे. म्हणजे 60पर्यंत परमार्थ करायचा आणि 60ला लग्न करायचं असं करण्यापेक्षा योग्य वयात लग्न केलेलं कधीही चांगलं आहे, पण योग्य वयात त्याचा विचार करावा. जेव्हा अध्ययनाचा विचार आहे तोपर्यंत त्यांनी कोणत्याही विषयाचा विचार करू नये. योगक्षेमम वहाम्यम अशा अवस्थेमध्ये जर तो साधक राहिला तर भगवंत त्याला माऊलीच्या दारामध्ये काय कमी पडतंय? माऊलीच्या दारात काही कमी नाही, पाहिजे ते मिळेल. फक्त तुम्ही अभ्यास सोडून काही करायचा नाही विद्यार्थ्यांनी. आणि रात्री लवकर झोपलं पाहिजे. आणि आताच्या काळामध्ये द्यायचा सगळ्यात मोठा सल्ला, विद्यार्थ्यांनी मोबाईल वापरायचा नाही, टी व्ही बघायचा नाही. त्याच्यापासून तो जेवढा लांब राहील तेवढं त्याच्यासाठी ते चांगलं आहे. हल्ली कीर्तनाला उभं राहिल्यावर सुद्धा अभंग घेतल्याबरोबर टाळकरी किंवा म्हणणारा पहिलं काही करत असेल तर गुगलवर तो अभंग काढून मोबाईलमध्ये धरतो समोर, किंवा त्या ॲपवर असलेल्या अभंग उघडून म्हणायला समोर धरतो. तर किमान एवढी वेळ येऊ नये असं असेल तर आपलं थोडं पाठांतर चांगलं असलं पाहिजे. आणि साधक दशेमध्ये जो अतिशय उत्तम रीतीने अभ्यास करेल त्याला कधीही अडचण येणार नाही. काही विद्यार्थी जे असतात, आपण आता मधुकरीचं सांगितलं, तर कांदा लसूण वगैरे खायचं नाही म्हणतात. मग अशा विद्यार्थ्यांनी त्यासाठी ते काही काम करतात किंवा दुसऱ्या प्रकाराने मग त्या भोजनासाठी व्यवस्था करतात. तर याच्यामध्ये त्या आपल्याला असं काही शास्त्रार्थाच्या दृष्टीनं किंवा आपलं विधान म्हणून, आपण मार्गदर्शन म्हणून, तर त्यांनी मधुकरीमध्ये जे आलं ते खाल्लं तर त्याला दोष लागणार नाही. त्याच्याकरता एक उपाय असा आहे, माधुकरी आणल्यानंतर इंद्रायणीचं स्नान घालायचं माधुकरीला, मग खायचे. ज्याला त्या कांदा लसणाचा त्रास आहे अशा माणसांनी त्यांनी निषिद्ध म्हणून खायचं नाही असं. हा, ते निषिद्ध असलं तरी इंद्रायणीचं स्नान घातलं की तो दोष देईल. आता इंद्रायणीचं पाणी घाण केलं त्याला पर्याय नाही. हे धरून हाणले पाहिजेत सगळे प्रदूषण करणारे इथून तिथून, म्हणजे शाब्दिक नाही शारीरिक मारले पाहिजेत. पण काय, आपल्या गळ्यात तुळशीची माळ आहे त्यामुळे आपल्या शब्दांना आणि आचरणाला थोडी मर्यादा आहे. नाही तर आमच्या बालपणामध्ये आम्ही नदीत खड्डे करून पाणी प्यायलं आहे, अतिशय स्वच्छ पाणी, अतिशय निर्मळ पाणी. आणि या पाण्यामध्ये इतकं सामर्थ्य आहे की त्याच्यात आस्थीचं पाणी होतं, इतकं सामर्थ्य आहे. त्यामुळे अन्नातला दोष तर सहज त्या तीर्थाने निवृत्त होईल. म्हणून तो दोष काही त्याच्यात राहू नये असं जर असेल तर तीर्थाचं स्नान. आणि दुसरा पर्याय त्याच्यावर असा आहे की यातला कोणताही त्रास नको असेल, कठीण आहे, पण जो इतक्या सूक्ष्मतेने विचार करतो त्याच्यासाठी सांगतो की त्यांनी फळाशिवाय दुधाशिवाय दुसरं काहीही खायचं नाही. पूर्ण अध्ययन होईपर्यंत फळं खाऊन राहा, त्याच्यात कांदा नाही, लसूण नाही, दोष नाही, काही नाही. माधुकरी मागतानाच त्यांनी फळाची आणि दुधाची मागायची. त्याला अर्थार्जन त्याच्यासाठी आवश्यक पडणार जर त्याला मधुकरी करायची नाही म्हटलं तर. हो, मग त्यांनी त्याला व्यवसाय केला पाहिजे, नोकरी केली पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. हो, काही करायला हरकत. बरं, जे विद्यार्थी ग्रंथासाठी किंवा आपल्या दैनंदिन काही जीवननिर्वाहासाठी आयाची वृत्तीनं जर त्यांना काही दिलं तर त्यांनी घ्यावं की न घ्यावं? काही लोकांची इच्छा असते किंवा आपण नकोच म्हणून, आणि मग त्यांना अनेक व्याधी होतात किंवा ते खाण्यामध्ये झाल्यामुळे त्यांना साधना पण होत नाही असं पण दिसतं काही विद्यार्थ्यांना. त्याचा एक मुख्य भाव असा आहे की ज्याच्यापर्यंत ते जात आहे त्याची काय भावना आहे ते फार महत्त्वाचं आहे. आपल्याला प्राप्त होणारी प्रत्येक वस्तू, प्रत्येक अवस्था ही आपल्या प्रारब्धवशात आहे असं जर असेल, पंचदशीमध्ये विषय आला की ज्ञानी मनुष्याची भोगामध्ये प्रवृत्ती होईल का नाही. ज्ञान झाल्यानंतर जर शरीर आहे तर भोग आहे, श्वासोच्छ्वास सुद्धा भोग आहे. मग तो श्वासोच्छ्वास करतो का नाही? करतो. मग ज्ञान झाल्यावर भोग आहे, मग त्या भोगामधून पुढच्या जन्माचं बीज आहे का नाही? तर ते उत्तर सांगतात, ज्ञानी मनुष्याची भोगातली प्रवृत्ती ही इच्छारहित असते, प्रारब्धवशात असते. म्हणून आपल्या समोर आलेल्या भोगामध्ये होणारी प्रवृत्ती जर प्रारब्धवशात असेल, इच्छारहित असेल, तर पाप पुण्याचा संबंध लागण्याचं काही कारण नाही. म्हणजे त्यांनी आयाची वृत्तीनं दिलं तर त्याच्या ग्रंथासाठी किंवा काहीशासाठी तो हे करू शकतो. अगदी अगदी. कारण त्यासाठी आग्रह धरला तर तो बाकीच्यामध्ये प्रवृत्ती होताना त्याचा उलट अभ्यास चिंतन कमी पडतं. आपल्याला विचारलं ही गोष्ट तर आपण त्याला प्रामाण्य म्हणून आम्हाला सांगितलं. असं आहे की आळंदीमध्ये आपल्यासारखे महात्मे आहेत की जे साधकांचा विचार करतात, त्यांच्या सोयीचा विचार करतात
असे आपल्यासारखे अजून 100 महात्मे या नगरीमध्ये व्हावेत आणि एकाही विद्यार्थ्याला ग्रंथासाठी कपड्यांसाठी कुठे जावं लागू नये अशी व्यवस्था माऊलीच्या दारात होईल याची मला खात्री आहे, शाश्वती आहे. फक्त प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपण माऊलीच्या ओटीत आहोत याच्यावर विश्वास ठेवा. तुम्हाला कधीही हा मनात विचार सुद्धा येणार नाही की मी काय खाऊ किंवा मी काय घालू, मी पुस्तक कसं घेऊ. मी स्वानुभव सांगतो तुम्हाला, मी सांगू नये असा अनुभव आहे म्हणून मी फार विस्ताराने सांगत नाही. तुम्ही मनात विचार करा, फक्त विचार करा, डोळे उघडल्याबरोबर तुमच्या समोर ते असेल. लक्षात ठेवा, इतकं सामर्थ्य माऊलीकडं आहे आणि त्याच्यावर तुमची दृढनिष्ठा असेल तरच परमार्थ करा, नाही तर इथं राहूच नका. घरी जा, शेती करा, व्यवसाय करा, नोकरी करा. जर्मनी जपानमध्ये आता संस्कृतला चांगली मागणी आहे. मग संस्कृत शिका, जर्मन शिका, जॅपनीज शिका, परदेशात जा, नोकरी करा, कोट्यवधीनी पगार आहे, आयुष्य आरामात राहा. इथे आपण आलो याचं कारण आपण माऊलीच्या चरणाजवळ आलो, माऊलीच्या ओटीत आलो, माऊलीच्या दारात आलो. तर आपण खायचा कपड्यांचा विचार सोडून द्या, ती व्यवस्था होईल. म्हणजे ज्याला ते कशी होईल असा प्रश्न पडेल त्याची होणं अवघड आहे, पण ज्याला होईल हा निश्चय असेल ते झाली तर त्यांनी स्वीकार करायला हरकत नाही. आया चतुर्थीनं काही हरकत नाही. थांबायचं आपण. एक प्रश्न फक्त विचार. बरेच लोक जेव्हा विद्यार्थी शास्त्रचिंतनाला आरंभ करतात तर त्यावेळेला त्यांना प्रतिबंध जास्त जाणवतात. अशा वेळेला त्यांना नामचिंतनासंबंधाने काही साह्य जे होतं किंवा आवश्यक आहे तर त्याच्याविषयी थोडासा विचार सांगा. विद्यार्थी जीवनामध्ये सुरुवातीच्या काळापासून सरस्वतीची उपासना अत्यंत आवश्यक आहे किंवा गणेशाची उपासना अत्यंत आवश्यक आहे. कारण बुद्धीची देवता प्रसन्न झाल्याशिवाय बुद्धीला असा आहे की ज्याला बुद्धी नाही त्यालाही बोध होईल, पण त्यासाठी असणारा मार्ग हा अत्यंत खडतर आहे. तो मार्ग गुरुसेवेचा, भगवत सेवेचा आहे आणि सेवा फळाला येण्यासाठी दीर्घ काळपर्यंत ती केली पाहिजे. गावबाचा दृष्टांत आहे, कल्याण स्वामींचा दृष्टांत आहे, रामदास स्वामींचा एक अज्ञान नावाचा शिष्य त्याचा दृष्टांत आहे. या सगळ्यांचे दृष्टांत कशाचे आहेत? बुद्धी नसूनही बोध झाल्याचे. पण बुद्धीद्वारा बोध व्हावा असं जर वाटत असेल, बुद्धीवर बोध आरूढ व्हावा असं वाटत असेल तर गणेशाची, सरस्वतीची उपासना पहिल्यापासून सातत्याने केली पाहिजे. आणि जर ती उपासना केली, बुद्धीची देवता जर प्रसन्न झाली, असा आहे की शास्त्र हा विषय कंटाळवाणाच असतो. मला आमचे ब्रह्मलीन निपणीकर गुरुजी यांनी जेव्हा व्याकरण शिकवलं त्यांचे माझ्यावर अनंत उपकार, माझ्या सगळ्या शिक्षकांचे माझ्यावर अनंत उपकार आहेत, त्यात त्यांचे फार मोठे. तर त्यांनी जेव्हा मला व्याकरण शिकवलं, पहिल्यांदा अष्टाध्यायी पाठ करायला लावली. पहिला ग्रंथ शिकवला लघुसिद्धांत कौमुदी. तर लघुसिद्धांत कौमुदी शिकवताना माझं वय 6 वर्षाचं होतं. मग 6व्या वर्षी लघुसिद्धांत काय डोक्यात जाणार, पण त्यांनी मला कळत नाही तोपर्यंत शिकवलं. मी शिकता शिकता झोपत होतो, इतकं ते रटाळ. पण जेव्हा केव्हा एखादा संस्कृतमधला श्लोक समोर दिसतो तेव्हा मी अक्षरशः सांगतो, त्यातलं प्रत्येक पद दुसऱ्याच्या हातात घातलेला आपला हात सोडून मोकळं उभं राहतं. संधीचा विग्रह करावा लागत नाही, तो होतो. मग जेव्हा तो होतो तेव्हा होणारा आनंद शब्दात सांगता येत नाही. तसं तुम्ही साधन चतुष्टय कशाला म्हणायचं, मुमुक्षु कुणाला म्हणायचं, रज्जूवरचा सर्प, अध्यास, आध्यस्थ, अधिष्ठान, आधार, आधेय, प्रतियोगिता, अनुयोगिता, अवच्छेदकता, अवच्छेद्यता, आधारता, अधेयता, संसर्गता, विषयता, विषयिता, निरूपकता, निरूप्यता, कारणता, कार्यता, प्रयोजकता, प्रयोज्यता हे शिकत बसला तर हे क्लिष्टच आहे, शुष्कच आहे. पण जेव्हा तुम्हाला एखाद्या शास्त्रीय ग्रंथामध्ये ते दिसेल किंवा संत वाङ्मयामध्ये तो सिद्धांत दिसेल तेव्हा होणारा आनंद हा शब्दातीत आहे. म्हणून ते सुरुवातीला कठीणच आहे, ते तुम्ही एक धडका देत बसलं पाहिजे. असं होतं की आता या धडकेला हे तुटणारच आहे, नेमकं तिथं माणूस कंटाळतो. तेवढी एकच धडक पाहिजे असते, पण तिथं सोडून देतो. ती साखळी तुटत आलेली असते. भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यंते सर्व संशय, ही अवस्था आधी एक पायरी असते आणि त्याच पायरीला नेमकं तो गलित गात्र होतो. वेपथुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते गांडीवम संसरते हसतात त्वक्चैव परिदह्यते, ही अवस्था नेमकी तिथं होते. म्हणून
शास्त्राचं अध्ययन हे क्लिष्टच आहे, फक्त नियम हा की गुरु शिष्य संप्रदाय पूर्वक, श्री गुरु शरणागती पूर्वक, श्री गुरु चरण सेवा पूर्वक असं जर अध्ययन केलं तर अडचणी कमी कमी होत जातील. म्हणजे एक क्षण असा येतो की मनुष्य समाधानी होतो, शांत होतो. परमार्थ करताना एक अवस्था अशी पाहिजे की मला आता ज्ञातव्य, कर्तव्य आणि प्राप्तव्य राहिलेलं नाही. आणि ही अवस्था शास्त्राच्या अध्ययनानेच येऊ शकते. भक्तीने येऊ शकेल, पण भक्तीच्या पुढे सुद्धा ज्ञानाची एक पायरी आहेच. भक्तीने ज्ञानद्वारा मोक्ष होतो. म्हणजे भक्तीने ज्ञान होतं, ज्ञानाने, योगाने ज्ञान होतं, मोक्ष होतो. उपासनेने ज्ञान होतं, मोक्ष होतो. कर्माने ज्ञान होतं, मोक्ष होतो. मी त्याला दृष्टांत असा सांगतो की आळंदीला यायला 5-6 रस्ते, तिकडून विश्रांतवाडी, मोशी, इकडून चाकण, वडगाव, मरकळ सगळे रस्ते, पण माऊलीच्या मंदिरामध्ये जाण्याचं महाद्वार एक आहे. तसं कर्म, उपासना, भक्ती हे सगळे तिथेच येतात, पण शेवटचं महाद्वार हे ज्ञान आहे. मग आपण जर महाद्वारातूनच गेलो तर बाकी रस्त्याचा विस्तार वाचतो. म्हणून ज्याला शास्त्राचं अध्ययन करणं आहे त्याला येणाऱ्या अडचणी या येणारच. सुरुवातीला विषय कळणारच नाही. ते एक मनुष्य आमच्या इथे पाठाला आला, घरी जाऊन पुन्हा 2 महिन्याला आला, तर ते रज्जू सर्प सुरू होता, रज्जू सर्पच सुरू होता. तो म्हणला आमच्या घरात साप निघाला तर 2 मिनिटात मारतो आम्ही, 2 महिने झाले तुमचा साप मरना. आमचा साप मरत नाही याचं कारण तो समजुतीतला आहे. खरा साप मरू शकतो, समजुतीतला मरू शकत नाही, तो काढावाच लागतो. खरा आजारी पडलेला मनुष्य दुरुस्त होतो, पण मी आजारी पडलोय असं ज्याला सतत वाटतं मानसिक, तो नाही बरा होत, त्याला फार वेळ लागतो. तशीच ही गोष्ट आहे की वास्तवामध्ये आपण ज्ञानमार्गाने, तत्वज्ञानाच्या मार्गाने, संतांनी प्रतिपादन केलेल्या कोणत्याही मार्गाने त्याच्यावर निष्ठा ठेवून आपल्या अधिकारानुगुण जर त्याच्यात प्रवृत्त झालो तर आपल्याला फल निश्चित आहे. अडचणी येणार, अवघड वाटणार, ते काय मानवी जीवन अडचणीशिवाय जर असेल ते मानवी जीवन थोडी आहे. इतर प्राण्यांपेक्षा आपला वेगळेपणा काहीतरी माणसाने दाखवला पाहिजे. इतर प्राणी जे जिभेनी पाणी पितात ते मांसाहारी आहेत, जे तोंडाने पितात ते शाकाहारी आहेत. आपण तोंडाने पितो, आपण शाकाहारी असलं पाहिजे, स्वाभाविक आहे. आता हल्ली हे डॉक्टर लोक सांगतात शाकाहारी राहिलं की B12ची कमी येते. काय कोणी कुठून काढलं खूळ? B12ची कमी येते त्याचं कारण आहार चौरस नाही, नियमित व्यायाम नाही, चांगले विचार नाही. पूर्वीच्या लोकांचा आहार आणि विचार दोन्ही चांगलं होतं. आपला आहारही बिघडला, आचारही बिघडला, विचारही बिघडला, तो शुद्ध झाला तर कुठली अडचण नाही. मग तत्वज्ञान कळण्याकरता सुद्धा हे शुद्ध असलंच पाहिजे. शरीर चांगलं पाहिजेच, व्यायाम केलाच पाहिजे. आम्हाला बालपणी गुरुवरे महाराज व्यायाम केल्याशिवाय जीव घालत नव्हते आणि पुढे माधुकरी मागितल्याशिवाय शिकवत नव्हते. माधुकरी मागून यायचं मग शिकायचं. आणि माधुकरी मागायला मी माऊलींच्या दरबारात आणि नृसिंहस्वामी सरस्वतींच्या समोर रोज झोळी पसरून घेत होतो. देणारा पण असा असला पाहिजे की आपण काय घेणार इतकं देणारा पाहिजे. माझी झोळी फाटली आता. आपल्या बुद्धीची क्षमता किती, आपण किती घेऊ शकतो. माणसाची एक मर्यादा असते. माऊली द्यायला लागल्यावर काय घेतो माणूस, स्वामी द्यायला लागल्यावर काय, गुरु द्यायला लागल्यावर काय घेतो माणूस. आपली झोळी किती, आपला तांब्या किती. तांब्या म्हणणं सुद्धा फार झालं. एखाद्या गवताच्या काडीचं टोकावर जेवढं पाणी दव बसावं तेवढं सुद्धा आपल्या डोक्यात बसत नाही. आपण काय घेणार. शरणागती सगळ्यात महत्वाची. झोकून द्या, प्रणिपात घाला, देऊन टाका, सर्वस्व देऊन टाका. काही प्रश्न पडत नाही, काही अडचण येत नाही. काय कळत नाही असं होत नाही. अहो, जे कळण्याकरता आपण इथे येतो ते मूर्तिमंत स्वरूप इथे बसलेलं आहे. अजून काय कळायचं त्याच्यातून आपल्याला. माऊलीने आपल्या डोक्यावर हात ठेवला तर अजून काय पाहिजे. सद्गुरूंनी आपल्या मस्तकावर हात ठेवला, लावून या हात कुरवाईला माथा, सांगितले चिंता न करावी. पण आपली प्रवृत्ती, आपल्याला तो हात फिरवलेला कळत नाही आणि आपण चिंता करायचं सोडत नाही. एक माणूस परीस शोधायला निघाला, 1 मिनिटात सांगतो फक्त. आणि परीस कसा शोधायचा, तर लोखंडाला स्पर्श झाला की त्याचं सोनं होतं. मग त्याने उपाय असा केला, आपल्या गळ्यामध्ये एक लोखंडाची साखळी घातली आणि रस्त्याने दगड दिसला की तो उचलायचा, त्या साखळीला लावायचा, ती सोन्याची झाली का नाही बघायचं, नसेल झाली तर टाकून द्यायचं. करता करता ती साखळी सोन्याची झाली का नाही
हे बघण्याची सवय गेली. दगड घ्यायचा, साखळीला लावायचा आणि टाकायचा, इतकीच सवय राहिली. एक दिवस तो घरी आला तर गळ्यातली साखळी सोन्याची झाली होती. मग दिवसभरात त्याने कधीतरी तो परीस घेतला, तो आपल्या साखळीला लावला, परिसाने परिसाचं काम केलं, साखळी सोन्याची झाली. पण ह्याची बुद्धी जागेवर नसल्यामुळे हातात आलेला परीस फेकून दिला. म्हणून परमार्थ करणाऱ्याचं चित्त प्रत्येक क्षणी सावध असलं पाहिजे. कुठल्या क्षणी हातात काय येईल काही सांगता येत नाही. मी गुरुवर्य महाराजांचं पाहिलं. गुरुवर्य महाराजांना रात्री 2 वाजता सुद्धा जर विद्यार्थ्यांनी शंका विचारली तर ते पाठ घ्यायचे, शंकेचं निरसन होईपर्यंत. रात्री 2 वाजता मी स्वतः पाहिले, याची देही याची डोळा, की विद्यार्थ्याला जर रात्री 2ला शंका येईल तर आत्ता निवारण झाली पाहिजे ती. आणि अशी त्यांनी निवारण केली रात्री 2-2 वाजता उठून. असा गुरून असा शिष्य जर होईल तर अडचण काही राहणार नाही. थांबूया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री सद्गुरु साखरे महाराज.